सर, मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि थँक्यू, तुम्ही एवढ्या वेळातून वेळ काढून आम्हाला इकडे तुमची जर्नी सांगायला वेळ काढल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. खरं मीच क्रेडाईचा आभारी आहे. म्हणजे आपण सर्वांनी हा जो अरेंजमेंट हे केलेलं आहे, खूप चांगली संकल्पना आहे आणि त्याच्यातनं प्रत्येकाकडनं ज्या काही विचार असतील ते समजले तर या तरुण यूथ विंगला त्याच्यातनं नक्कीच खूप फायदा होऊ शकतो. नक्कीच. जसं की मी मगाशी म्हणाले होते, ब्रेक बाय ब्रेकमध्ये आपण एक्सपिरियन्स्ड रिअल इस्टेट डेव्हलपर्स सोबत त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा करणार आहोत. तर व्हॉट बेटर स्टार्ट दॅन हॅव्हिंग मिस्टर कंगराळकर सर विथ अस टू शेअर हिज ओन जर्नी अँड एक्सपिरियन्स. I request everybody, please give a round applause for him. So before we start, I would like to give a brief introduction about sir. कंगराळकर सरांनी त्यांच्या बिझनेसची सुरुवात ही 1987मध्ये कंगराळकर असोसिएट्स या नावाने केली होती. म्हणजे ऑलमोस्ट 35+ इयर्सहून सरांची कामगिरी सुरूच आहे. म्हणजे म्हणायला हरकत नाही की मी जन्मायच्या आधी 10 ते 15 वर्ष आधीपासून सरांची कामगिरी चालूच आहे. ही हॅज बीन वर्किंग इन व्हेरियस सेक्टर्स लाईक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स अँड ऑल्सो इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स. आणि रिसेंटली ही हॅज ऑल्सो स्टार्टेड वर्किंग इन प्रीकास्ट आर्क ब्रिजेस. Other than real estate sector, he is also active in hospitality sector. He has recently built a fantastic Devika Mangal Karyalay. Till now, he has almost constructed 3.5 million square feet of area, which is really, really huge, and still it's going on. आणि 2014मध्ये सरांना BMCC पुणेकडून युनिव्हर्सल अवॉर्ड देण्यात आले होते, विच इज अगेन अन ग्रेट अचीवमेंट. आता मला इथे बसलेल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती एक क्वेश्चन दिसतोय की सरांनी एवढं काही अचीव केलं त्यांच्या लाईफमध्ये, मग त्यांची पॉडकास्ट घ्यायला एक तरुण मुलगी ही का निवडली असेल बरं? आय नो, आय कॅन सी दिस क्वेश्चन इन ऑर एव्हरीवन्स फेस. तर मी नक्कीच आता तो क्वेश्चन पहिला आन्सर करेल आणि मग आपण पुढे जाऊयात. मला सांगायला आवडेल सगळ्यांना की मी एक अपकमिंग डेव्हलपर आहे किंवा न्यू बॉर्न डेव्हलपर म्हणायला हरकत नाही. माझा फर्स्ट प्रोजेक्ट लॉन्च होत आहे मेडिकल कॉलेजच्या बॅकसाईडला. तर याहून चांगली संधी रिअल इस्टेट सेक्टरला जवळून जाणून घेण्याची ही कोणतीच नाही. त्यामुळे आता माझ्यासोबत तुम्ही सगळे आपण सरांचा प्रवास जाणून घेऊयात. तर सुरुवात करूयात सर आपण. नक्की. आम्हाला सगळ्यांनाच तुमची जर्नी ही एकदम सुरुवातीपासून ऐकायला आवडेल, म्हणजे अगदी बालपणापासून. तर तुमचं बालपण ते कॉलेजपर्यंतचा प्रवास हा कसा होता आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबाने कसा तुम्हाला सपोर्ट केला? मी साधारण माझं शालेय शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये झालं. साधारण मी सर्वसामान्यच विद्यार्थी होतो, म्हणजे फार काही मेरिट किंवा असं काही नव्हतं. मी सर्वसामान्य विद्यार्थी होतो. माझे वडील इंग्लिश स्कूलला शिक्षक होते. अण्णा वगैरे क्लासेस घ्यायचे, पण 9वीपर्यंत मी काही अण्णांचा क्लास कधी काही अटेंड केला नव्हता. परंतु आमची फॅमिली जी आहे, वडील असतील, काका वगैरे, आम्ही हे सगळे संघाशी निगडीत फॅमिली असल्यामुळं संघाचे थोडेसे संस्कार होते आणि घरामध्ये संघचालक असतील किंवा प्रचारक वगैरे जेवायला वगैरे यायचे. भरपूर वेळा त्यांच्याबरोबर जे वडिलांच्या काकांच्या वगैरे मीटिंग्स वगैरे चालायच्या. त्यामुळं संघाचे संस्कार हे पहिल्यापासून होते. मी साधारण 9वी-10वीपर्यंत संघाच्या शाखेत जात होतो आणि संघाचे जे दसरा संचलन वगैरे होतं तेही भरपूर वर्ष केलं होतं. साधारण 11वी-12वीपर्यंत संघाचं संचलनालाही मी हजर राहत होतो. त्यामुळं बेसिक संस्कार हे संघाचे होते आमच्याकडे. त्याच्यानंतर आणखीन विषय म्हणजे की ज्यावेळी आम्ही लहान होतो तेव्हापासून मला आठवतं की माझी आई आणि वडील दोघांनी कष्टाचे संस्कार खूप चांगले केले. म्हणजे मला आठवतं की माझी आई त्यावेळी कपडे शिवायची आणि त्यासाठी ती पहाटे 4:30ला उठायची. किंवा अण्णा हे सुद्धा सकाळी क्लासेस घ्यायचे, त्यामुळं पहिली क्लासची बॅच 6ला चालू व्हायची. त्यामुळं तेही 5-5:30ला उठायचे. त्यामुळं मी आणि माझ्या बहिणी वगैरे आम्ही सकाळी 5-5:30लाच उठायचो. थोडंसं अभ्यास वगैरे असायचा. म्हणजे त्यामुळं सकाळी एक लवकर उठायची सवय आणि कष्ट करायची सवय हे संस्कार हे आईवडिलांनी पहिल्यापासून दिले.
मला आठवतं की आमचं शनिवार पेठेत घर होतं आणि वडील शिक्षक असल्यामुळं फारशी काही शिक्षकांची आमदनी काय असते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि धाडस करून ते घर घेतलं होतं शनिवार पेठेमध्ये. मला आठवते की तर तो 5-6 हजार रुपयाला ते घर घेतलं होतं त्यावेळी. आणि मग त्याच्यात काम वगैरे चालू असायचं. काम चालू असताना अण्णांनाही काय, अण्णांचे वडील ही गवंडी होते. त्यामुळं अण्णा मला आठवतं आहे की आम्ही 5वी-6वीपासूनच ते घराचं काम चालू असतं. पहिला खालचा फ्लोअर चालू होता, नंतर वरचा वाढवला. पण 8वी 9वी 10वीपर्यंत रेग्युलर गवंडी काम करत असताना अण्णासुद्धा बऱ्याच वेळी गवंडी काम करायचे. किंवा संध्याकाळी शाळेतनं आले की 7-7 वाजता थोडं काही प्लॅस्टर राहिलं असतं तर ते सुद्धा स्वतः करायचे. त्यामुळे अण्णा गवंडी आणि आम्ही त्यांच्याखाली बिगारी असं काम सुद्धा लहानपणी भरपूर वेळी काम केलं आहे. त्यावेळी ते जुनं घर असायचं, ते मातीमध्ये बांधकाम असायचं. तर मातीत बांधकाम असल्यामुळं मातीत त्यावेळी माती मिक्स आधी भिजवली जायची आणि त्याच्यात गवताच्या काड्या कट करून टाकून त्या अशा भिजवल्या जायच्या. म्हणजे ते सुद्धा तुडवलेलं आहे. म्हणजे गवताचे जे गारे असतात तर ते सुद्धा असे तुडवलून साधारण म्हणजे पैसे खर्च कमी व्हावा ह्या हिशोबाने मग आम्ही काम करायचो. त्यामुळं पहिल्यापासून थोडी कष्टाची सवय आणि मग कुठल्याही कामाची लाज ही थोडीशी वाटायची नाही. अशा प्रकारे थोडंसं साधारण 10वीपर्यंतचं काम झालं. 10वीत गेल्यानंतर अण्णांच्या क्लासला बसलो त्यावेळी अण्णांना लक्षात आलं की अरे बाबा ह्याला फारच कच्चा आहे. 10वीला फार काही व्यवस्थित मार्क पडले नाहीत. मग त्यामुळं मग अण्णांनी 11वीला पराडकर सर त्यावेळी फेमस होते. पराडकर सरांचा क्लास जॉईन केला आम्ही. पण 11वीत असं काही थोडंसं झालं माझ्या की पराडकर सरांचं लव्ह मॅरेज झालं. त्यामुळे परत अण्णा खवळले आणि म्हटले तो क्लास बंद. मग नंतर मग 12वीला अभ्यंकर सरांचा क्लास लावला. आणि मग 12वीला अभ्यंकर सरांचा क्लास मंगळवारात असायचा, तो सकाळी 6ला असायचा. मग अभ्यंकर सरांचा क्लास चालू आला. फार काही हुशार नव्हतं त्यामुळं फार मोठे काही 12वीला मार्क मिळाले, काय 65-66% मार्क पडले. मग तो विषय आला घरी की परत, कारण पहिल्यापासून ठरलं होतं की सिव्हिल इंजिनियर व्हायचं हे ठरलं होतं. आजोबासुद्धा गवंडी असल्यामुळं त्यांनीसुद्धा इंग्रजांच्या काळात बेळगावात गवंडी काम वगैरे केलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यापासून संस्कारच असे केले होते की त्यांची इच्छा होती की त्यांचा नातू हा इंजिनियर झालेला बघायला त्यांना आवडेल असं त्यामुळे त्यांनी ते चांगलं रुजवलं होतं की काही झालं तरी आपल्याला सिव्हिल इंजिनियर तुला व्हायचं आहे असं पहिल्यापासून सांगितलं होतं. पण मार्क कमी पडल्यामुळं महाराष्ट्रात काय ॲडमिशन मिळाली नाही. मग विषयाला काय करायचं, अण्णा म्हटले की आता तुझा कॉमर्सला CA होऊन टाक. परंतु आजोबांनी स्ट्रिक्टली विरोध केला. आजोबांनी सांगितलं की माझी राहिली तर शेती विकून टाका, पण ते डोनेशनचे पैसे भरा आणि बेळगावला ॲडमिशन घ्यायची. मग शेवटी थोडासा अण्णांनी एक शाहूपुरीत प्लॉट होता तर तो प्लॉट विकला आणि त्यावेळी काही तर 15,000 रुपये डोनेशन भरलं आणि मग बेळगावला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली. पण मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर मग 4 वर्ष चांगले खूप कष्ट केले आणि आवडच होती. त्यामुळं त्या ह्याच्यात खूप व्यवस्थित काम केलं, हार्डवर्क केलं आणि मग इंजिनिअरिंग पासआउट झालो मी साधारण 86ला वगैरे 85-86ला BE सिव्हिल झालो. आता त्यावेळी असं ठरलं होतं की आमचं पहिल्यापासून ठरलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. पण घरातल्यांचं म्हणणं होतं की नाही, आपल्या घरात कोणीच व्यवसाय केला, आपल्याकडे पैसे नाहीत, आपण व्यवसायच करू शकत नाही. असं थोडंसं घरच्या फॅमिलीमध्ये असं वातावरण होतं की व्यवसाय करायचा तर पैसे पाहिजे आणि आपण व्यवसाय करू शकत नाही. मग माझे काका पांडुरंग कांगराळकर म्हणून, खरोखर तो पांडुरंगच होता आमच्या फॅमिलीला, आम्हाला पहिल्यापासनं त्यांनी बराच भयंकर सपोर्ट केला होता. आणि ते मुंबईला PWDमध्ये डेप्युटी इंजिनियर होते, मंत्रालयात राहायला राजभवनमध्ये होते. त्यामुळं नंतरचा प्रवास हा अण्णांनी पार्ट स्वतःचा काढला आणि मग ते काकांवर सोडलं की तुम्ही दोघं मिळून बघा काय करायचं ते. तर मला खरं करायची होती प्रायव्हेटमध्ये नोकरी. तेव्हा मला वाटायचं की आपण RCC कन्सल्टंट व्हावं. तर त्या दृष्टीने मी ह्यांना सगळ्यांना म्हणत होतो की नाही, की मला प्रायव्हेटमध्ये नोकरी करू दे. परंतु काकांचं अण्णांचं हे थोडंसं असल्यामुळे त्यांनी मला तसं काय प्रायव्हेट काय नोकरी करूनच दिली नाही.
आणि त्या काळी नोकरी पण लगेच मिळत होत्या. काकांचे इथं हे कॉन्टॅक्ट्स होते आणि मला पहिली नोकरी मिळाली, परमनंट जॉब मिळाला याच्या डेअरीमध्ये, डेअरी डेव्हलपमेंटमध्ये. आणि कुर्ल्याच्या डेअरीमध्ये पहिली नोकरी परमनंट जॉब मिळाला. 17-18 हजार रुपये पगार होता. त्यावेळी BSc झालं की म्हणजे असं खूप काहीतरी झाल्यासारखं वाटायचं. आता काहीच वाटत नाही, सगळे BSc खूप लगे. पण त्यावेळी जरा वाटायचं की BSc झालं म्हणजे आपलं काय गगनाला हात मुरले आणि काय काय करू आणि काय नाही अशी एनर्जी होती. पण मी ज्या दिवशी जॉईन झालो कुर्ला डेअरीमध्ये, त्या दिवशी पहिला दिवस मी जॉईन झालो तर कुर्ल्याच्या डेअरीमध्ये भरपूर पाऊस पडत होता आणि वॉटर टँकचं काम चालू होतं. त्या पावसात वॉटर टँकचं कास्टिंगचं काम चालू होतं आणि ती वॉटर टँक आहे ती अगदी त्या सगळ्या फॅब्रिकेशनच्या बिल्डिंग होत्या फॅक्टरीच्या त्याच्या बरोबरमध्ये होती. मी काही कालानंतर मी ज्यावेळी नोकरी सोडली 5-6 वर्षानंतर, म्हणजे ती टाकी कोसळली आणि सगळ्या आजूबाजूच्या 2 बिल्डिंग पाडल्या. म्हणजे तो पहिला दिवस माझ्या तो लक्षात आहे की धो पावसात काम चालू होतं आणि नोकरी सोडून 5-7 वर्षानंतर बघितलं तर त्या टाकी कोसळल्यामुळं बिल्डिंग बऱ्याचशा आजूबाजूच्या 1-2 पाडल्या होत्या. डेअरी डेव्हलपमेंटमध्ये कामाला लागल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला कामाचा उत्साह भरपूर होता, पण तिथं गव्हर्मेंटच्या ह्याच्यात तिथं कामच नव्हतं. म्हणजे तिथं काम काय होतं की पूर्वी मिल्क बूथ असायचे, आरेचे वगैरे सारखे मिल्क बूथ असायचे पूर्वी आपल्याकडे. मिल्क बूथ होते, बाटल्यामधून दूध मिळायचं. तसे मिल्क बूथच्या मेंटेनन्सचं काम होतं आणि ते पूर्ण मुंबई शहरातलं काम होतं. असं व्हास्ट काम होतं. आणि आम्ही 2-3 इंजिनियर वगैरे होते, 3-4 इंजिनियर होते. काम काहीच नव्हतं. डबा घेऊन जायचं, काकी डबा घेऊन द्यायच्या, पिशवीतनं डबा घेऊन जायचं, डबा खायचा आणि यायचं. आणि प्रॅक्टिसेस खराब होत्या. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं कामच केलेलं नसायचं किंवा ते बघायचंही नाही आणि नुसतं त्याच्याबरोबर पार्ट्या करायच्या आणि जेवणं करायची, पार्ट्या करायच्या, असंच ते काही वेगळे प्रकार होतं. त्यामुळे ते काय जुळायलाच तयार नाही. 2-3-4 महिने, पहिले 2 महिने काकांकडे काही तक्रार केली नाही, पण नंतर ते काही जुळायला तयार नाही. रोज नुसते कुठं तर पार्ट्याला जायचं, बाकीचे ड्रिंक्स घ्यायचे आणि आम्ही ड्रिंक्सही नाही. म्हणजे मग तो तिथं हे व्हायला लागलं. म्हणजे निरंजन म्हणून एक मित्र होता, त्याचं म्हणणं पडलं की पाण्यात हळून माशाची वैर काही तुम्हाला घेता येणार नाही. आणि तोही म्हणायचा की तुम्ही ड्रिंक्स घेत नाही तर तू बिझनेसच करू शकत नाहीस. बरं म्हटलं, वा ठीक आहे, हरकत नाही, बघ म्हटलं परत. आणि त्यामुळं तसेच 4-6 महिने काढले आणि मग ती जॉब काकांकडे तक्रारी केल्या आणि मग जॉब सोडायची तयारी केली. मग जॉब सोडताना पण पार्टी वगैरे झाली, डेप्युटी इंजिनियर आमचे वगैरे होते, त्यांनी भरपूर ग्लास फोडली, दंगा केला, हे केला. पण म्हटलं काही झालं तरी मी काही ड्रिंक्स काही घेणार नाही. तो विषय तसा संपला. मग मीनवाईल काय झालं होतं, हा म्हाडाच्या काही आहे आल्या होत्या, जाहिराती आल्या होत्या आणि त्यांच्या वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट कांदिवलीला होता. त्या कांदिवलीच्या प्रोजेक्टसाठी 1-2-2.5 हजार लोकांच्यामधनं मग इंटरव्ह्यू घेतले गेले होते. आणि मग त्या इंटरव्ह्यूमधनं मग तिथे सिलेक्ट झालो. आणि मग दुसरा परमनंट जॉब गव्हर्मेंटचा लागला आणि तो होता कांदिवलीला. आणि मुंबईला म्हणजे मी राजभवनहून जायचो, राजभवनहून गिरगाव चौपाटीहून ट्रेन पकडून कांदिवलीहून परत बस पकडायची आणि मग परत साईटवर थोडंसं चालत जायला लागायचं. आणि ते प्रोजेक्ट होते म्हणजे लो कास्ट हाऊसिंगचे प्रोजेक्ट होते आणि 5-25 एकरमध्ये प्रोजेक्ट चालले होते आणि फक्त प्लिंथमध्ये घरं बांधून द्यायचं असा विषय होता. आणि आमच्याकडं 5-10 एकरचा कॅम्पस असायचा आणि मुंबईतले बिल्डर असायचे. आणि ते काय मुंबईला काय आहे की मुंबईला मंत्रालय वगैरे तिथं कनेक्टेड असल्यामुळं ह्या सगळ्या बिल्डरची, गुजराती बिल्डर होता विरल बिल्डर्स म्हणून, आणि त्यांचे कॉन्टॅक्ट मंत्रालय असल्यामुळं डायरेक्ट मंत्र्यांशी वगैरे रिलेशन असल्यामुळं ते जुमानतच नसायचे. आम्ही कामासाठी कॉलेज स्टेजसाठी धडपड करायचो, परंतु त्या ज्या सिस्टीम बघितल्या म्हणजे गव्हर्मेंटच्या सिस्टीम, जेईला वगैरे तर काही किंमतच असायची नाही. आपल्याला वाटे सारे आपण शिकलो, हे झाले, म्हणजे एक वरच्या खालच्या पोस्टला एकमेकाचा अधिकारी आहे तो काहीच किंमत द्यायचं नाही, कसे हे करायचे. किंवा बऱ्याच वेळा असं व्हायचं की ज्यावेळी काम चांगलं असायचं त्यावेळी आम्ही शिव्या खायचो आणि काम खराब असताना कौतुक व्हायचं.
म्हणजे ते हप्ते नाही गेले नाही गेले की तसं त्यांच्या व्हिजिट व्हायच्या आणि मग पुढं हे व्हायचं. बऱ्याचशा वेळी ते कॉन्ट्रॅक्टर काय करायचे की पाणी वगैरे ते खाडीतलंच पाणी वापरायचे आणि खाडीतलं पाणी बांधकामावर वारलं की ते दुसऱ्या दिवशी असं पांढरं क्षार दिसायचे. म्हणून आम्ही भरपूर वेळा तक्रारी करायचो हे करायचं, पण काय आम्हाला जुमानतच नव्हते. मग एक दिवस अशी व्हिजिट लागली, AC वगैरे आले, चीफ इंजिनियर आले, कॉन्क्रिटिंग चालू होतं, ह्याच्यात ड्रममध्ये पाणी भरलं होतं, पाणी झालं होतं हिरवंगार आणि दिसतही होतं की बाबा मारलेलं त्याला पांढरे क्षार आले. टेस्टिंग विषयाचा काही विषयच नव्हता तिथं. पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी साहेबांना पिऊन दाखवलं पाणी. देखो साहब कितना मीठा आहे पाणी. आता साहेब कशाला पाणी पितो. मग तो विषय सुटलाच असा. मग ते अप्रूव्ह झालं आणि त्यांनी तसंच काम केलं. म्हणजे ही दादच देत नव्हते बिल्डर जे आहेत ना ते. आणि आम्ही खूप 5-6 जण असायचो, सायकल घेऊन आम्ही कंट्रोल करायला बघायचो, पण हे लोक दाद देत नव्हते. हा जर्नी थोडासा कंप्लीट. येस. मग ते हाऊसिंग बोर्डाच्या त्या कामामध्ये सुद्धा असे फ्रिक्शन व्हायला आहे. बऱ्याचशा वेळी सिमेंट त्यावेळी सेविंग व्हायचं, म्हणजे स्टँडर्ड ह्याच्याप्रमाणे ते सेविंग करायचेच. डेप्युटी इंजिनियर वगैरे आम्हाला कधी कधी म्हणायचे की क्या यार सेविंग होता है क्या, कैसे करताय, देखताय की नाही. आणि कधी कधी म्हणायचे अरे यार क्या निकाल नाही देऊ ना, क्या करेगा, खाडी में फेकेगा क्या सिमेंट. असं ते सगळं बऱ्याचशा वेळी फ्रिक्शन व्हायचं. त्यामुळं मग तो प्रोजेक्ट जवळपास कंप्लीट झाला. एक 8-9 महिने 10 महिने साधारण तिथं काम केलं. मग ते परत आमच्या तक्रारी सुरू झाल्या की बाबा नाही, हे आपल्याला काही जुळत नाही, आपल्याला व्यवसायच करायचा आहे. त्यामुळं मग तिथनं परत जर्नी सुरू झाला. मी नोकरी ती सोडली. परमनंट नोकरी होती, 18-19-20 हजार काही तर पगार मिळायचा. ती नोकरी सोडली आणि मग सातारला यायचा निर्णय घेतला. आता मुंबईतल्या तुमच्या जॉबचे किस्से तर आम्ही ऐकले, पण मग साताऱ्यामध्ये पहिला प्रोजेक्ट किंवा बिझनेसची जी कल्पना तुमची होती ती कशी आली? साताऱ्यात मग आल्यानंतर काय झालं की मी पहिला मग साताऱ्यात आल्यानंतर आर्किटेक्ट महेंद्र चव्हाणांकडं मी सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरी करायला सुरू केली. मुंबईला 19-20 हजार रुपये पगार होता. साहेबांकडे आल्यावर मी 500 रुपयावर काम चालू केलं. आणि त्यात म्हणजे त्यांचं कराडला काम चालू असायचं. कराड जनता बँकेचं काम साहेबांचं होतं आणि त्याच्यावर मला सुपरविजनसाठी मला नेमलं होतं. म्हणजे 500 रुपयात मी खिशातले पैसे खर्च करून मी कराडला जायचो आणि ते काम करून यायचो. पण हां, चव्हाण साहेबांची आणि पण चव्हाण साहेबांकडं साताऱ्यातले सगळे नामवंत आर्किटेक्ट आहेत ना, सगळ्यांनी पहिल्यांदा तिथं काम केलं आहे प्रत्येकजणांनी. मग चव्हाण साहेबांकडं साधारण काम कसायचं असं की हे कामाचं सुपरविजन प्लस व्हॅल्युएशनचं काम साहेबांकडं असायचं. तर व्हॅल्युएशनचं काम असताना मग तिथं सुरेश मोरे साहेब म्हणून हाऊसिंग फायनान्सचे मॅनेजर होते. तर साहेबांचा परिचय झाला. मग ते आम्हाला पट्टी मारायचे, कारण रिपोर्ट लवकर पाहिजे तर मग करणार का आम्ही करणार आणि मग साहेबांची सही व्हायची. त्यामुळं मग तिथं सुरेश मोरे साहेबांची ओळख झाली. तिथं असताना या व्यवसायातले काय झालं की साताऱ्यात आल्यानंतर कन्स्ट्रक्शन व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या. तिथं ओळखी झाल्या त्यांच्या इथं. आम्ही मग ज्यावेळी काम नसलं त्यावेळी अगदी प्रिंट काढायला सुद्धा म्हणजे अगदी लाज न राखता आम्ही प्रिंट्स काढायचं वगैरे, असं सगळ्या प्रकारची कामं केली. चव्हाण साहेबांकडं साधारण एक 4-6 महिने काम केले. 4-6 महिने काम केल्यानंतर परत आमचं ती नोकरी सोडायचा विचार चालू झाला. मग घरी वडिलांचं आमचं भयंकर भांडण झालं, भयंकर वाटणं. कारण मुंबईची नोकरी सोडताना पण वडील अण्णांनी भयंकर दंगा केला होता. पण काकांनी सांगितलं होतं त्याला काय करायचं ते करू दे, तू गप्प बस. मग साताऱ्यात आलो. मग 500 रुपयाची नोकरी केली. पण ही पण सोडायच्या वेळी मग अण्णांनी परत दंगा केला. अण्णा म्हटली की तू काही करू शकत नाहीस, धडसोड वृत्ती आहे, असं आहे तसं आहे, भयंकर दंगा केला. मग मी काय केलं, चव्हाण साहेबांचे इथं सोमन म्हणून एक सिनियर हे होते, आप्पा सोमन म्हणून शनिवारातले, ते आले आणि अण्णांना त्यांनी सांगितलं की तो काय करतो ते करू दे, तुम्ही नका हे करू, काय कामं करायची इच्छा आहे त्यांना करू दे काय करायचं. मग आम्ही काय केलं, चव्हाण साहेबांच्या इथं आर्किटेक्ट पतंगे होते, पतंगे, मोमीन आणि आम्ही तिघांनी मिळून एकत्रित
व्यवसाय करायचा असं ठरवलं. मग ते दोघं आर्किटेक्ट होते, आम्ही इंजिनियर होतो. मग असं बेसिक ठरलं होतं की बाबा सगळ्यांनी एकमेकाच्या कामाला मदत करायची. त्यामुळं आम्ही ड्रॉईंगही करायचो. त्यांचे ऑफिस आम्ही लोणंद इकडं तिकडं ऑफिसेसही काढली होती, त्यावेळी आम्ही तिकडं जायचो. त्यांना कामं मिळवून देण्यासाठी आम्हीही प्रयत्न करत होतो. आम्ही ड्रॉईंग करायचो. आणि अंडरस्टँडिंग असं होतं की त्यांनी कुणी कन्स्ट्रक्शनमध्ये भाग घ्यायचा नाही किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी बघायचं नाही, तो व्यवसाय माझा मी करणार. आणि त्यांनी ड्रॉईंगच्या ह्याच्यात मी काही पैशाची अपेक्षा करायचं नाही, असा हे करून आम्ही सगळे तिघं बाहेर पडून तिघांनी व्यवसाय सुरू केला होता. साधारण सव्वा वर्ष आम्ही ते सगळ्यांनी मिळून काम केलं. पण ते असं लक्षात यायला लागलं की त्यांच्या घरातले काही थोडेसे त्यात इंटरफेअर करायला लागले, कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात हिशोब मागायला लागले किंवा हे करायला लागले. म्हणून मग बघितलं आणि मग थोडंसं त्या फर्ममधनंही वेगळं झालो. आणि मग काही वडिलांचंही काय झालं होतं की वडिलांचं नाव होतं साताऱ्यामध्ये बेसिक, त्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांची विद्यार्थी वर्गामध्ये ते भयंकर लोकप्रिय असल्यामुळं मला त्याचा खूप तसा भरपूर फायदा झाला. म्हणजे कुठेही गेलं तरी सप्लायर असेल किंवा कोणी सगळे आस्थेने विचारायचे, काय आहे ते मदत करायचे. त्यामुळं वडिलांच्या रेप्युटेशनचाही तसा मग खूप फायदा झाला. काही कामं मिळत गेली बंगल्याची. किंवा त्या काळी आम्ही शिवराज पेट्रोल पंपाचे मालक जे अनंतराव हलगेकर होते, तेही रिलेटिव्ह होते, मामाच होते माझे. त्यावेळी ते शिवराज पेट्रोल पंपाचं काम काही सिव्हिल वर्क त्यांनी मला दिलं, मी ते काम करायचो. मग ते पैसे अगदी वेळेवर त्या काळी ते द्यायचे. पैसे दिले की आम्ही M50 होती, M50वर जाऊन सप्लायरला त्या काळी जाऊन दुकानात जाऊन पैसे द्यायचो. मग ते रेप्युटेशन वगैरे थोडंसं होत गेलेलं होतं. अशा प्रकारे थोडासा मग तो जर्नी चालू झाला. हे करता करता मग शिक्षकांची एक गुरुकुल हाऊसिंग सोसायटी म्हणून होती. त्या गुरुकुल हाऊसिंग सोसायटीमध्ये एकदम अख्खे 20 बंगले होते. ते 20च्या 20 बंगले मला कन्स्ट्रक्शन करायला मिळाले. अशी मग पहिले काही वर्ष बंगल्यांची कामं केली. पण बंगल्यांची कामं केल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असताना बऱ्याचशा वेळी असं होतं की बंगला बांधताना त्या मालकाची घराला अटॅचमेंट बरीच असते. त्याला वाटत असतं की कॉन्ट्रॅक्टरनी भरपूर वेळ माझ्याकडेच दिला पाहिजे त्यांनी. आणि मग बिलं करताना असं लक्षात यायला लागलं की बाबा बिलामध्ये वाद व्हायचे वेळ यायला लागले, बरेचसे पैसे बुडायला लागले. आणि आपला स्वभाव थोडासा भांडखोर नसल्यामुळं आईची पहिल्यापासूनच शिकवण होती की कधी कुठं भांडण करायचं नाही, मार हे करायला लागला तर मार खाऊन ये, पण तू माझ्याकडं भांडण करून घेऊन येऊ असं. त्या काळी ते तसे संस्कार झाले. त्यामुळं बघितलं म्हटलं हे काय बंगल्याची कामं रिलेशन किती बिघडवत बसणार लोकांची आणि सहन तरी किती करायचं. मग थोडंसं बंगल्याच्या ह्याच्यातनं सोडून मग थोडंसं अपार्टमेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं मग थोडासा हे केला. या सगळ्या कामांमधून तुम्हाला आध्यात्मिक समज हा कधी आला आणि त्याचा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये केवढा वापर झाला? आध्यात्मिक काय आहे की हे सगळं आध्यात्मिक शास्त्र आहे. बिल्डिंगमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना की सगळ्या ह्याला आध्यात्मिक थोडीशी हे टच हा गरजेचाच आहे. मी साधारण म्हणजे माझ्या सासूबाई या आध्यात्मिक मानस स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातल्या होत्या, त्यामुळं थोडासा दिंडोरी प्रणित मार्गातला टच थोडासा होता. आणि मला आठवते की सुरेश मोरे जे हाऊसिंग फायनान्सचे व्हॅल्यूवर होते साहेब, त्यांनी मी महेंद्र चव्हाणांची नोकरी सोडल्यानंतर मग मी स्वतंत्र व्यवसाय करायला लागल्यानंतर त्यांनी मला व्हॅल्यूअर म्हणून त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये अपॉइंट केलं. मोरे साहेबांची ओळख झाल्यामुळं पुढं मोरे साहेबांचे दोस्त होते बापूसाहेब जाधव, ती शृंखला जोडली गेली. बापूसाहेब जाधव दैनिक ग्रामोद्धारचे संपादक जे आहेत ते आमचे पार्टनर झाले. आणि मग आम्ही आदित्यनगरी हा सगळ्यात पहिला टाउनशिपचा प्रकल्प चालू केला. तो टाउनशिपचा प्रकल्प चालू करताना काय झालं की तिथं वाटत होतं की एक मंदिर बांधायचं. आणि मंदिरासाठी आमचे डॉक्टर साई चेंबर्स वगैरे केलं. त्यावेळी डॉक्टर डोईफोडे वगैरे आमचे काही पार्टनर होते. डोईफोडे डॉक्टर मला म्हटले होते की मी मूर्ती देतो आणि मंदिर तुम्ही बांधा, मी मूर्ती देतो असं म्हटले. पण त्यांनी मूर्ती बुक केली, सगळी हे केली आणि ऐनवेळी त्यांनी ती मूर्ती घरीच बसवली.
मग म्हटलं अरे आता काय करायचं, मग आपलं तर कमिटमेंट होतं, आता काय करायचं असा विचार पडला. मग कुणाला विचारायचं, तर मग दिंडोरी प्रणीत मार्गातले मोरे दादा आहेत, त्यांच्याशी थोडीशी चर्चा झाली. त्यांना म्हटलं की काय करावं आपण, कुठलं मग दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तरी मंदिर का बांधावं असं थोडासा विचार आला. मग स्वामी समर्थ मार्गातलं मोरेदादांशी मी भेटलो. सासूबाईंचा त्यांचा परिचय असल्यामुळं दिंडोरीला जाऊन त्यांना भेटलो. तर त्या काळी साताऱ्यामध्ये स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत मार्गातलं एक केंद्र होतं आणि ते मला वाटतं खण आणि शिंपी मंदिर का असं काहीतरी एक मंदिर आहे तिथं ते नामदेव मंदिर आहे. हां, नामदेव मंदिरात ते सेंटर असायचं, पण त्याला थोडंसं सक्सेस येत नव्हतं, तेवढं तेवढं त्याला सक्सेस येत नव्हतं. ते माऊली म्हटले की बरोबर म्हटले, साताऱ्यात थोडंसं त्यांचं म्हणणं होतं की सातारा थोडी शापित भूमी आहे. त्यांचं म्हणणं होतं की किल्ल्याच्या पायथ्याला भयंकर पूर्वीच्या काळी जी काही युद्ध झाली आहेत, हे झाली आहेत, रक्तपात झाला आहे. आणि पुण्याला कसं त्यांचं म्हणणं होतं की पुण्याला जसं पानशेत धरण फुटलं आणि सगळं पाप वाहून झालं, तसं कृष्णामाईला साताऱ्यात काही करता आलं नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की साताऱ्यात सक्सेस थोडंसं उशिरा आहे. तर मग मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही जर माझ्याकडे घरी याल तर मी ते केंद्र आम्ही करू. मग आम्ही ते वसुंधरा गार्डनमध्ये दिंडोरी प्रणीत मार्गातलं साताऱ्यातलं पहिलं स्वामी समर्थ केंद्र आपण तिथं ते केलं. अशा प्रकारे थोडं मग आध्यात्मिक ह्याच्यात थोडंसं आहे. सर, सातारा शहर हे 3 टियर सिटी आहे, म्हणजे इकडे रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी तुमच्या अकॉर्डिंग किती प्रॉफिटेबल आहे? कसं आहे की प्रॉफिट बघण्यापेक्षा कामाचं पॅशन, कामाची आवड, पैसा हे तसं काही सर्व काय नाही. पण तू एखादी बिल्डिंग आणि हे चांगली बनली, त्यातला जो आनंद किंवा हे जे आहे ना, तर तो आनंद घेता यायला पाहिजे. आणि खरं मग पैसे कमायचे तर प्रत्येकाने थोडंसं साताऱ्यातनं एक पाऊल बाहेर ठेवलं पाहिजे. म्हणजे नुसत्या साताऱ्यावर अवलंबून इकॉनॉमी किंवा हे होऊ शकत नाही. तर एक पाऊल प्रत्येकाने थोडंसं बाहेर ठेवलं पाहिजे. त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही पुणेमध्ये आम्हाला अजितदादांनी थोडीशी संधी दिली. काही कामं त्यांनी करायला सांगितली ती. पूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला वाटलं होतं की कामं करायची म्हणजे 1 2 4 5 करा असं आमच्या कल्पनेत होतं. पण त्यांची कामं इतकी प्रचंड होती की त्यांनी एक वेळी 20 25 शाळा कॉलेजची कामं आणि ओव्हरऑल पुणा डिस्ट्रिक्टमध्ये कामं दिली. आम्ही म्हटलं की बाबा नाही, आम्ही 5-6 करतो. दादा म्हटले मला काय माहीत नाही, तूच कामं करायची सगळी मोकड्याने. तर त्यामुळं दादांबरोबर तशी संधी मिळाली आणि दादांबरोबर मग कामं. पण ते पुण्यात बाहेर पडल्यामुळं थोडीशी प्रगती झाली. त्यामुळे प्रत्येकाला माझं म्हणणं आहे की थोडंसं एक पाऊल बाहेरच्या शहरात पडलं पाहिजे. नुसत्या साताऱ्यावरती इकॉनॉमी आणि नुसतं बिल्डरशिप करण्यापेक्षा काय आहे की थोडं कॉन्ट्रॅक्टिंग केलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टिंग केलं तर थोडंसं त्या रेट ॲनालिसिस आणि ह्याच्यावर काय आपल्याला खर्च येतो तो बघणं हे होतं. नुसतं बिल्डरशिपमध्ये आपण काय बघत नाही, स्क्वेअर फूटला काम देतो, काम करून घेतो, आपल्याला त्याचा काही गंध राहत नाही. तर थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टिंग आणि वेगवेगळ्या ह्याच्यात थोडंसं काम करत गेलं पाहिजे. जसं तुम्ही आता म्हणालात की वेगवेगळ्या म्हणजे शहरातसुद्धा काम केलं पाहिजे, थोडं बाहेर पडलं पाहिजे. तसंच तुमचे वेगवेगळे बिझनेस सेक्टरसुद्धा आहेत, जसं की RMC असेल किंवा प्रीकास्ट आर्क ब्रिजेस आहे आता. तर यामागची तुमची कल्पना काय होती? काय होतं की पहिल्यापासून एक बेसिक हे होतं की कुठलाही व्यवसाय करताना तो बेसिक व्यवसाय प्लस त्याच्याशी संलग्न एक जोडधंदा असला पाहिजे. म्हणजे एखाद वेळी काही कमी जास्त झालं तरी दुसऱ्या ह्याच्यावर ते तारून नेलं जातं. त्यामुळं पहिल्यापासून मी बंगल्याची कामं करायचो तरी त्यावेळी मी व्हॅल्युएशन करायचो. म्हणजे ते काही ना काही थोडेसे पैसे येत जायचे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन करता करता मग काही मिक्सर लिफ्ट वगैरे घेतल्या. मिक्सर लिफ्ट घेतल्यामुळं काय झालं की ते भाड्याने वगैरे द्यायचं, ते भाड्याने काही ते भाड्याचे पैसे मिळायचे. त्याच्यानंतर मग हे कॉन्क्रीट मिक्सर आणि लिफ्टची सवय लागल्यामुळं काय झालं की त्यामुळं थोडंसं मग RMC प्लॅनकडे वळलो. RMC प्लॅनकडे वळल्यामुळं काय झालं की आपली क्वालिटी, दर्जा आणि हे सर्व्हिस व्यवस्थित असल्यामुळं ज्यावेळी एक नागपूरची कंपनी इथं आले आणि ते प्रीकास्ट आर्च ब्रिज करण्याच्या संदर्भात ते कॉन्क्रीट कुणाकडनं घ्यावं, काय घ्यावं अशा संदर्भात ते आले असताना मग त्यांनी आमचं वर्किंग बघितलं, क्वालिटी लॅब बघितली, करण्याची सिस्टीम वगैरे बघितली आणि मग त्यामुळं ते आमच्याशी बरोबर अटॅच झाले. आणि मग प्रीकास्ट आर्च ब्रिजमध्ये त्या टेक्नॉलॉजीला आम्ही ॲडहेर केलं आणि मग त्याच्याबरोबर आम्ही ती कामं चालू केली.
आणि प्रिकास्ट केल्यामुळं मग आता नवीन एक आर्कोडक्ट म्हणून एक प्रॉडक्ट आहे, म्हणजे छोटे बॉक्स कल्वर्टला अल्टरनेटिव्ह आहे. ते प्रिकास्ट साधारण 2x2 3x3 मीटरचे बॉक्स कल्वर्ट आहेत. त्याला हे रेडीमेड प्रॉडक्ट आहे, पाईपसारखा तो अंडाकृती आर्च आहे, ते उचलून ठेवले की ब्रिज लगेच तयार होतो. तर तसं ते एकामुळं एक असं ते जोडत गेलं. त्यामुळं संलग्न एकाला एक बिझनेस असणं हे प्रत्येकाने, आणि तो फारच वेगळा करण्यापेक्षा आपल्या व्यवसायाशी निगडीत असलेला कधीही चांगला असतो. आणि मग देविका बँकेट हॉल केला, तोही अशाच ह्याच्यातनं केला की बाबा असं वाटायचं की बाकी कामं करताना मर्यादा यायची, की बाबा अपार्टमेंट करताना त्याला किती खर्च करायचा ह्याला वगैरे एक मर्यादा यायची. मग असे मनापासून खर्च करून बिल्डिंग करावी, चांगली बिल्डिंग करावी, एक चांगली वास्तू असावी असं एक वाटायचं. तर ते स्वप्न मग देविकामध्ये आपण पूर्ण केलं की एक देविका बँकेट हॉल. ॲक्च्युली ते फायनान्शियली फिजिबल नाही आहे फारसं, पण एक बिल्डिंग आपली चांगली वास्तू आहे, त्याचं जे समाधान आहे ते समाधान त्याच्यात मिळेल. सर, तुम्ही आता ऑलमोस्ट 30 इयर्स या फील्डमध्ये काम करत आहेत, तर अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला एवढं मोटिवेटेड ठेवते नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी? किंवा मी बरंचसं ऐकलं आहे तुमच्याबद्दल की तुम्ही रोज सकाळी साईट व्हिजिट करता. ह्या सगळ्या कामांमध्ये कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे तुम्ही अजूनपर्यंत? काय आहे की थोडंसं लवकर उठायची सवय असल्यामुळं सक्सेस वगैरे बाकी जे म्हणतात ना, म्हणजे जो लवकर उठतो आणि हे होतं त्याला खरं बाकी काही तशा जनरली अडचणी येत नाहीत. एक लवकर उठायची सवय, नियमित काही थोडासा व्यायाम थोडासा, किंवा मग मी काही 10-15 वर्षापूर्वी कैलास मानस सरोवर यात्रा केली होती. तर त्यावेळी सद्गुरूंचा इनर इंजिनिअरिंगचा कोर्स केला होता, आणि त्या कोर्समध्ये त्यांनी काही बेसिक आपलं शरीराची यंत्रणा चालते कशी, ब्रह्मांड कसं आहे, काय हे होतं, ते बऱ्याचशा माहिती दिल्या होत्या. आणि त्यांनी जो व्यायामाचे प्रकार काही शिकवले होते, तर ते प्रकार केल्यामुळं थोडीशी एनर्जी लेवल ही चांगली राहायची. किंवा मी आता दादांच्या बरोबर काम केलं, त्यामुळं त्या माणसाकडं बघून एक आदर्श पुढं ठेवून असं हे करायचं की ते म्हणायचे की तुम्ही अरे काय नुसते काय एकच धंदा करता, पण तो धड नीट करत नाही तुम्ही. आम्ही बघा किती व्यवसाय करतो आणि किती नीटनेटके चोख करतो. म्हणजे आम्ही पूर्वी त्यांचं एक मंदिर बांधलं होतं ह्याला साताऱ्यातच. तर आपल्याला नेहमी वाटतं की बिल्डिंग केलं की आपलं झालं. म्हणजे आम्ही बिल्डिंग टाकाटाक केली, चांगलं काम केलं, पण तिथं झाडं बिडं लावली होती, पण त्याला ती माती नीट घातली नव्हती किंवा हे ते बारकावे वगैरे ती जी आवड किंवा हे जे आहे ना, तर ती त्यांच्याकडनं ती शिकण्यासारखी आहे. किंवा बारीक सारीक डिटेलिंग, नवीन काही प्रॉडक्ट, नवीन हे उडकणं, नवीन हे करणं, हे थोडंसं दादांच्याकडनं थोडंसं शिकल्यामुळे. आणि ती एनर्जी लेवल, ते इतक्या लवकर उठतात, नीटनेटके राहतात, आणि सकाळी लवकर कामाला लागतात. रात्री किती उशिरा आले तरी सकाळी ते पॅशन आणि हे ते बघूनसुद्धा थोडंसं. आणि इतके व्यवसाय ते कॉर्पोरेट लेवलला चांगले करत असतात. आणि भयंकर बारकाईपणा, चिकित्सकपणा वगैरे जो असतो तो थोडासा बघून थोडंसं आपण ते आपल्या कामाच्यामध्ये थोडंसं एनर्जी लेवलला हे करायला. सर, तुम्ही एवढे आता वर्कहॉलिक आहात, म्हणजे ही सवय तुम्ही आता तुम्हाला पाडून घेतली की सकाळी 7 वाजल्यापासून काम करायचं ते संध्याकाळी किती पण उशीरपर्यंत. तर ही सगळी कामं सुरू असताना एवढ्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेळ कसा काढता? आता खरोखर फॅमिलीसाठी खरोखर वेळ काढणं हे फार मुश्किल काम आहे. म्हणजे माझ्या म्हणजे खरोखर फॅमिलीकडे वेळ देणं म्हणजे हे जर डिव्होशननी काम आणि हे करायचं असेल आणि पहिला सेटअप करायचं असेल ना, तर बाकी सगळं विसरूनच काम करावं लागतं आहे. त्यामुळं माझ्या पत्नीने त्या बाबतीत मला खूप सहकार्य केलं. ज्यावेळी आम्ही पुण्यात कामं केली भयंकर, तर 20-20 ठिकाणी कामं चालू असायची, तर महिनाभर नुसतं फिरतच असायचो आम्ही. म्हणजे हे काम ते काम ते काम, पण ती बरोबर असायची. म्हणजे त्यावेळी पेमेंट्स करायला वगैरे असेल तर तिने त्यात खूप मोठं सहकार्य केलं. आणि 50% सहभाग तिने म्हणजे फॅमिलीचं, आणि मग बाकी फॅमिली मेंबर्स असतील, रिलेटिव्स असतील, ते सगळं तिने सांभाळलं. आणि आम्ही फक्त नुसता व्यवसायच केला. कारण फर्स्ट एंटरशिपमध्ये काम करत असताना तिकडं ते तसं खरं फॅमिलीला तेवढा न्याय तसा देऊ शकत नाही, पण पत्नीने ती गोष्ट सगळी सांभाळली बऱ्यापैकी. त्यामुळं मला ते कामं करता आली. आत्तापर्यंत तुम्ही एवढे प्रोजेक्ट्स केले आहेत, त्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये एखादं असं कोणतं प्रोजेक्ट आहे जे तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं, किंवा कोणत्याही प्रोजेक्टमधली एखादी गोष्ट जी तुम्हाला चॅलेंजिंग वाटली? आता एक सांगायचा किस्सा म्हणजे काय झालं होतं की सुरुवातीला आम्ही अपार्टमेंट करत असताना पहिला श्री अपार्टमेंट केलं नाक्यावर. ते
जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकत्र आले, त्यांनी पैसे काढले आणि ते अपार्टमेंट केलं. ते अपार्टमेंट झाल्यानंतर आम्ही गुरुवार पेठेत कमानी चेंबर्सचं काम केलं. कमानी चेंबर्सचं काम केल्यानंतर आम्ही पवार टॉवर्स बिल्डिंगचं काम चालू केलं. आणि साताऱ्यातला त्यावेळचा तो पहिला प्रोजेक्ट की त्यावेळी फक्त 1,000 रुपये दिले आणि 1,000 रुपये देऊन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं, पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि मग काम चालू केलं. पण काम चालू झाल्यानंतर मी म्हणतो की जागेमध्ये काही काही अडचणी किंवा जागेचे बाकीचे काही गुणधर्म, त्यामुळे भयंकर त्रास झाला. आणि एका वेळी नगरपालिकेत त्यात अभयसिंह महाराजांची त्यावेळी सत्ता होती आणि काहीतरी कारणं घडली अशीच आणि कामावर स्टे आला. तर जे काही लोकांनी शॉप घेतले होते तर पण ते असे दिगंबर ढोणे, अल्ली हे असे होते, पण त्यांनी कोणी काही तसा त्रास दिला नाही. म्हणजे काम बंद झालं तर म्हटलं बरं झालं साहेब, पैसे तर तुम्ही मागणार नाही. मग त्यावेळी थोडासा बाबाराजेंचा संबंध आला. आम्ही कमानी चेंबर्स केलं होतं, तिथं अजित सोनटक्के म्हणून होता, त्याला आम्ही दुकान दिलं होतं. तो बाबाराजेंचा मित्र होता. मग अजितला त्या सोनटक्क्याला सांगितलं की अरे बाबा मारायचं कोणाला तर पण लागतं आहे आम्हाला, आमचा काय हा व्यवसाय आहे. मग अजित सोनटक्केनी बाबाराजेंना सांगितलं की कंगराळकर साहेब आहे, त्यांनी जरा बाबा तुम्ही महाराज साहेबांना सांगा की बाबा आपल्याला मदत करायची. मग बाबांना मी रिक्वेस्ट केली. बाबांनी जेन्युअनली त्यावेळी ते ऐकून घेतलं आणि मग बाबांनी महाराज साहेबांना सांगितलं की श्रीधरचं असं आहे, त्याचा काही त्याच्यात दोष नाही, तो व्यवसाय म्हणून करतो आहे, काय झाले त्याची काही चूक नाही. मग महाराज साहेबांना भेटलो. महाराज साहेबांनी म्हटले श्रीधर त्याच्यात काही चुकीचं काही तू केलेस का? मी म्हटलं चुकीचं काही नाही. मग महाराज साहेब म्हटले नगरपालिकेला मी चेकिंग करायला होतो पूर्ण. मग नगरपालिकेत त्यावेळी देसाई टाऊन प्लॅनर होते, देसाई साहेब होते, अनिल भोसले वगैरे होता. दोघांनी तशी मदत केली आणि जेन्युइन आपण चुकीचं काही केलेलंच नव्हतं. त्यामुळं महाराज साहेबांनी मग क्लिअरन्स दिला. मग ते काम चालू झालं. पण त्यावेळी थोडे 6 महिने वर्ष असा भयंकर त्रास झाला. काम बंद झालं की काय होतं की देणेकऱ्यांचे बाकी त्रास, हे त्रास असे बरेच ते थोडेसे काही त्रास झाले. परंतु त्यातनंही काही संधी मिळाली. मग काही वर्षांनी काय झालं की अभयसिंह महाराज साहेबांचा एकदा फोन आला आणि मला म्हटले की त्यावेळी नारायणराव पालकर आहेत, ते तुळजा कन्स्ट्रक्शनची पूर्ण कामं करायचे विसावा पार्कमधली, आणि त्यांनी वयोमानामुळं काम करणं बंद केलं होतं. एक काम गिरीदर्शन अपार्टमेंटचं होतं की ते काम एक स्लॅब झाला होता आणि बंद पडलं. त्यामुळे महाराज साहेबांनी सांगितलं की श्रीधर जरा हे बघा, आम्हाला ह्याच्यात थोडीशी मदत करा, हे आपल्याला कामं करायचं. त्यांनी आणखीन एक 2-3 सांगितलं होतं. पण ज्या दिवशी मला सांगितलं महाराज साहेबांनी की बाबा हे करायचं, त्यांनी सकाळी सांगितलं, मी 11 वाजता डील फायनल केलं आणि राजन माने महिला बँकेचे मॅनेजर होते, त्यांच्या पुढं बसून डील फायनल केलं, हे केलं आणि कामाला लागलो. म्हणजे आणखीन काही लोकांना त्यांनी संधी दिली होती, पण त्यांनी असे महिनाभर लावले होते की कसं काय फायनल करायचं. पण आम्ही त्या संधीचं सोनं केलं आणि ज्या मुवमेंटला सांगितलं त्या दिवशी लगेच बसून फायनल केलं आणि काम चालू झालं. मग नंतर तिथनं बरेच वर्ष महाराज साहेबांमुळं महाराज साहेब जिवंत असेपर्यंत दरवर्षी आम्ही दसऱ्याला एक बिल्डिंग पूर्ण करायचो आणि एक बिल्डिंगचं भूमिपूजन करायचं. महाराज साहेबांकडनंही खूप खरोखर चांगलं शिकण्यासारखं मिळालं. तेही त्यावेळी मंत्री होते, पण तेही साईट व्हिजिट करायचे, प्लॅन बघायचे, ते डिव्होशनली सगळं बघायचे, कामावर यायचे. बऱ्याचशा वेळी मला म्हणायचे श्रीधर तुला वेळ नसेल, तुझा आमचा तो शिरीष साळवे म्हणून होता, ते म्हटले मी शिरीषला घेऊन जायचं असे म्हणायचे. त्यांचा मोठेपणा होता, असं आम्ही केलं नाही. पण महाराज साहेबांकडनं सुद्धा जे काही भरपूर काही शिकण्यासारखं मिळालं. वहिनीसाहेबांबरोबरही काम करण्यात आलं, त्यांचंही सचोटी कसं व्यवहार करायचे. वहिनीसाहेब त्यावेळी कंपनीचं बघायचे, कासार साहेबांची त्यावेळापासून संबंध आला. त्यामुळं आमच्या जडणघडणीत जसं दादांचे हे आहे, तर पहिला बेसिक तुळजा कन्स्ट्रक्शन म्हणजे महाराज साहेबांचं त्या घराण्याचं आमचं खरोखर चांगला संबंध आहे. सर, आता तुमच्याकडे सेल्स आणि मार्केटिंगसाठी एक डेडिकेटेड टीम आहे, पण पूर्वी ज्यावेळेस तशी टीम नव्हती त्यावेळेस तुमच्याकडे कोणते युनिक कस्टमर एक्सपिरियन्सेस तुम्हाला आले, जसं की गुड ऑर बॅड काही असतील? कस्टमरसाठी पूर्वी काय करावं जायचं की सातारा आपलं छोटं शहर आहे, त्यामुळं इथं प्रत्येकाचं रिलेशन आहे. आपलं गाव छोटं असल्यामुळं रिलेशन असल्यामुळं इथलं बुकिंग हे रिलेशनवरच होतं. आता जरी मार्केटिंग टीम वगैरे हे जरी काही असली तरी हे इथल्या कस्टमरला आपल्याला मालकाला बिल्डरला भेटल्याशिवाय बुकिंगच होत नाही. अजूनही अगदी रेअरली 1-2 बुकिंग तसं होतं, पण भेटल्याशिवाय इथं बुकिंग होत नाही. ते माउथ टू माउथ पब्लिसिटीनीच थोडं असं साधारण बुकिंग होतं.
आम्ही काय करत झालो, आम्ही जर भले तुळजा कन्स्ट्रक्शनचं काम केलं, डोईफोडे डॉक्टरांबरोबर काम केलं, CR पाटलांबरोबर केलं, बऱ्याच जणांबरोबर काम जरी केलं तरी आपण ब्रँड कांग्राळकर असोसिएट हा एस्टॅब्लिश केला. नाव जे आहे ते आपलं केलं. काम कुणाचीही केली तरी थोडं ब्रँड एस्टॅब्लिशमेंट जी आहे ना ती आपण केली, आणि ब्रँड एस्टॅब्लिशमेंट झाल्यामुळं जी विश्वासार्हता आहे, लोकांना त्यांच्या पैशाचा खूप चांगल्यापैकी मोबदला आपण देत गेलो. त्यामुळं साधारण माउथ टू माउथ पब्लिसिटीनी मग फारसं मार्केटिंगमध्ये फार काही करावं लागलं नाही. आणि आत्ता जे आम्ही काय मोठं जे धाडस केलं आहे, त्या जो ब्रँड एस्टॅब्लिश झाला आहे ती आता आम्ही तो एनकॅश केला. म्हणजे लँडमार्क टॉवर्समध्ये हे जे काही मोठं फार मोठं तसं धाडस केलं आहे ते, पण ते ब्रँड एस्टॅब्लिश झाल्यामुळं त्यामुळे ते थोडंसं धाडस केलं आहे. सर, आता आपण सर्वच हायराईज बिल्डिंग बांधत आहोत, तर त्यावेळी सातारा म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे सीवेज सिस्टीम, फायर फायटिंग डिपार्टमेंट ह्यासाठी सक्षम आहे का, किंवा आपल्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे का? नाही, आता मोठ्या प्रोजेक्टला काय झालं, एन्व्हायरमेंटचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याखाली जर आता 2 लाख स्क्वेअर फूटच्या वर असेल तर एन्व्हायरमेंटचे नॉर्म्स सगळे पाळायला लागणार आहेत. आणि मग स्वतंत्र STP बिल्डरनीच करायचं आहे. त्याप्रमाणे आता आपण पहिल्यांदा साताऱ्यात आम्ही बऱ्याच टाउनशिप केल्या, पण STPचा कुठं विचार केला नव्हता. तर आता पहिला लँडमार्कमध्ये आपण STPचा वगैरे विचार करतो आहे, आणि ते STP आपण एस्टॅब्लिश केला आहे. तो काम कंप्लीट होईपर्यंत तो पूर्णत्वाला येईल. नगरपालिकासुद्धा आता गव्हर्मेंटनी काय केलेलं आहे की आता गव्हर्मेंटनी कंपल्शन करते प्रत्येक नगरपालिकांना, महानगरपालिकांना, की जर सिवेज ट्रीटमेंट प्लॅन नाही केले तर त्यांना डेव्हलपमेंटचे फंड्स इथनं पुढं मिळणार नाहीत. त्यामुळं आता साताऱ्यातसुद्धा वगैरे STPची वगैरे मोठ्या प्रमाणात कामं आता दिसायला लागतील, ती करावं लागतील. नगरपालिका करणार आहे त्या. ओके. जसं सर तुमचे कामं साताऱ्यात पण सुरू आहेत आणि पुण्यात देखील आहेत, तर सध्या ग्रीन कन्स्ट्रक्शन आणि सस्टेनेबिलिटी ह्या कॉन्सेप्टला धरून खूप डेव्हलपर्स त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काही काही बदल करत आहेत. पुण्यामध्ये आपल्याला हे सर्वात जास्त पाहायला मिळतं. तर यावरती तुमचं मत काय आहे? हो, आता ग्रीन नॉर्म्स जे आहेत, एन्व्हायरमेंटलचे जे सगळे काही नॉर्म्स आहेत, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा ट्री प्लांटेशन असेल, एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे लाईट व्हेंटिलेशन व्यवस्थित असणं, ह्या सगळ्या गोष्टी खरं आपणही सगळे पाळतो. खरं माझं म्हणणं आहे की पुण्या वगैरेपेक्षा आपण साताऱ्यातले सगळेजण काम करतो ते खरंच आपण चांगलं काम करतो. साताऱ्यात तसं कन्स्ट्रक्शन सगळं म्हणजे सगळे रेग्युलराइजच आपण काम करतो, सगळं नॉर्म्सप्रमाणे लाईट व्हेंटिलेशन वगैरे आपण सगळंच ठेवतो. त्यामुळं सातारकर बिल्डर्ससुद्धा त्या कुठल्या ह्याच्यात काही कमी आहेत असं नाही. आणि आम्हालाही पूर्वी बघा गाडीतनं मुंबईला वगैरे जाताना पुण्याला त्यांचा बिल्डिंग बघून हेवा वाटायचा, आणि अरे आपण कधी करणार असं वाटायचं. ते स्वप्न ते थोडंसं लँडमार्कमुळं थोडंसं पूर्ण झाल्यावर वाटायचं. जसं तुम्ही म्हणाल आत्ता, लँडमार्क तर ऑफकोर्स एक सक्सेसफुल प्रोजेक्ट आहेच, पण त्याचबरोबर आता पुढच्या आणखीन नवीन काही वर्षात आम्हाला कोणता नवीन प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे? मी आत्ता थोडंसं साताऱ्याच्या ऐवजी आपण असा थोडासा विचार करतो आहे की थोडं पुण्यामध्ये या प्रकारे काही काम करता येते का असं थोडंसं आपण बघतो आहे. हा प्रोजेक्ट आपण साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेतले 200-300 कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी हा प्रोजेक्ट केला. त्यामुळं त्यांना जे आता आम्ही घर 60 लाखाला विकतो ते त्यांना 20-21 लाखाला मिळालं. त्यामुळं तसेच काही कर्मचारी आता 300-400 कर्मचारी माझ्याकडे असे तयार आहेत की जे म्हणतात की आम्ही सगळे पैसे ॲट ए टाईम तुम्हाला देतो, जागा बघा आणि प्रोजेक्ट करा. तर आम्ही आता असं बघतो आहे की हे साधारण पुण्यामध्ये असा प्रकारचा प्रोजेक्ट करता येऊ शकतो का, असा दृष्टीने थोडासा प्रयत्न चालला आहे. ओके सर, एक आजचा हा कार्यक्रमच आपण यूथसाठी केलेला होता, तर तुम्हाला या यंग जनरेशनला, ह्या आजच्या यूथला अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला सल्ला म्हणून द्यावीशी वाटेल किंवा पुढे वारसा म्हणून ती घेऊन जायला हवी आम्ही, अशी कोणती गोष्ट वाटते? सर्वांनी खरं थोडीशी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि मोठी स्वप्न बघून ती साकार करण्यासाठी मग काय अपार कष्ट करायला लागले तरी खरं ते कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. थोडं एकदा काम घेतलं की मग पैशाचा विचार न करता त्या कामावर डिव्होशन ठेवून काम संपूर्णच मग हिशोब केला पाहिजे. पैशावर प्रेम करण्यापेक्षा थोडंसं माणसांवर किंवा माणसांची किंमत थोडीशी पैशात न करता आपण थोडा स्टाफसुद्धा डेव्हलप केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडं सुद्धा आता 20-25-30 वर्षापासून काही इंजिनियर्स आहेत की ते कायम आपल्याकडे आहेत. तर थोडंसं
आपल्याला आपला स्टाफ कसा चांगला ट्रेन कसा येईल, इंजिनियर्स कसे ट्रेन्स करता येईल, त्यांच्याशी रिलेशन आपलं एक कंपनी घरगुती म्हणून कसं हे करता येईल ते थोडंसं बघितलं पाहिजे. थोडंसं न्यू टेक्नॉलॉजी, न्यू इनोव्हेशन, न्यू आयडियाजमध्ये कसं जाता येईल, अशा पद्धतीने थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे कसं काम करता येईल. आणि मगाशी म्हटलं तसंच की थोडंसं एक पाऊल शहराच्या बाहेर टाकलं पाहिजे. मी काही आता पुण्याच्या कंपन्या बघितल्यात आता त्या ह्याच्यातनं खरं क्रीडाईमध्ये सहभाग ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे आमचं आत्ता जी काही प्रगती आहे त्याच्यामध्ये क्रीडाईचा खूप सहभाग आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी सगळ्यांनी खरं मला तशी काही क्रीडाईचे बरेच उपकार आहेत, कारण थोडे काही लिडरशिप क्वालिटीज वगैरे काही नव्हत्या, परंतु सगळ्यांनी मिळून ते गाळ्यात घातलं पद आणि थोडंसं काम करायची सवय लागली. कारण पहिल्यापासून नेचर आपण बरं आणि आपलं काम बरं असं खाली मंडी घालून काम करायची ती सवय होती. परंतु क्रीडाईच्यामुळं ते थोडंसं विजन हे झालं. वेगवेगळ्या लोकांच्या आपल्या व्यवसायातले आपले समव्यवसायिक कसे काम करतात आणि क्रीडाईतनं खरोखर खूप शिकण्यासारखं आहे. म्हणून तरुण ह्यांना माझं विनंती आहे की थोडीशी क्रीडाईत स्टेट सोडून आपण गाव पुणे वगैरे म्हणतो आहे, तर ती लोकं ओरिसा इकडं तिकडं जाऊन काम करतात आणि 2 वर्षाचं लिमिट असेल तर कुठं तर 1.25 वर्षातच काम पूर्ण करून अवॉर्ड घेऊन हे वगैरे करतात. अशा काही कंपनी आहेत. तर थोडंसं अशा थोडं आपण क्रीडाईच्या माध्यमातून असं सगळे काही सक्सेसफुल लोकांना आणत जाऊ, जेणेकरून आपल्या सगळे हे मोटिवेट होऊन त्यांचा अनुभव. कारण आपल्यासारख्या सगळ्यांनी काय की ज्या काही चुका करत करत शिकत गेलो, पण त्या चुका आता या नवीन जनरेशनच्या मुलांनी न करता अनुभवातनं शिकून पुढं हे केलं तर सक्सेस खरोखर लवकर मिळत जाईल. सर, असा कोणता किस्सा आहे की जो तुम्ही आज आठवलात तर तुम्हाला स्वतःचा किंवा त्या किस्साबद्दलचं हसू येतं, पण त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला फार चॅलेंजिंग वाटलेली, असा कोणता किस्सा आहे? असं थोडंसं झालं होतं की ज्यावेळी पवार टॉवर्सचं वगैरे काम बंद पडलं, एक 4 महिने काम बंद होतं. मी त्यावेळी अगदी बाळासाहेब देसाई कारखान्याचंही काम करायचो. कॉन्ट्रॅक्टिंगची काम चालू होतं, मग बाळासाहेब देसाई कारखान्याचं 2-3-4 आम्ही कामंही तिथली केली होती. परंतु एखादं कामाचं सिक्वेन्स बिघडला की मग पेमेंट्सचं सगळं हे होतं, मग सप्लायर त्रास द्यायला लागतात. ती घटना आठवती मला की एक सप्लायर रात्री 12-1 वाजता आला घरी, बंदूक घेऊन आला. बंदूकच गेला. पण आपली भावना क्लिअर होती, आपल्याला कोणाचे पैसे बुडवायचे नव्हते. मी त्याला म्हटलं हे होतं तर घरी मारुती गाडी त्यावेळी घेतली होती, मी त्याला चावी देऊन टाकली, म्हटलं हे घेऊन टाक. नाही नेली त्यांनी, पण तो प्रसंग म्हणजे अंगावर काटा आणणारा होता की रात्रीच्या वेळी तसा बंदूक घेऊन आवाज रात्री 12-1 वाजता. म्हणजे नशीब म्हणजे वडिलांना माहीत नाही, ते जागे झाले नाही. आणखीन एक किस्सा म्हणजे असं व्हायचं की व्यवसाय नवीन सुरू केलेला होता आणि आपल्या घरात ते व्यापारी संस्कारच नव्हते ना, त्यामुळे हिशोब कशाला लिहायचे वगैरे काही माहितीच नव्हतं. आणि वडील कॉमर्सचे असल्यामुळं वडील हिशोब करायचे आणि आम्ही काम करून कंटाळून यायचो. रात्री जेवायला बसलं की नंतर मग ते हिशोब काढायचे. आणि लिहायचीच सवय नाही तर मग आठवणार कसं ना 6 महिने. त्यामुळं मग एक मजा म्हणजे ती वाद भयंकर अण्णांची व्हायची की मग ते म्हणायचे तुम्ही धंदा कमी करा पण पहिला हिशोब लिहा. पण ते खरं होतं की व्यवसायाला लिखाण केलं पाहिजे, लिखलं पाहिजे, हिशोब वेळेवर ठेवले पाहिजे, नीट ठेवले पाहिजेत. मग काही डॉक्टर डोईफोडेंबरोबर वगैरे काम केलं, काही सवयी चांगल्या लागल्या की ते डॉक्टरांची एक चांगली सवय होती की पहिला काय व्यवहार केला की पहिला वहीत लिहायचं, हे करायचं. असं काही गोष्टी प्रत्येकाकडनं थोड्या शिकतच गेलेलं आहे. जसं आपल्या सगळ्यांनाच आपली पहिली जी गोष्ट असते ती खूप प्रिय असते. मग ती पहिली गाडी असेल, पहिला घर असेल, पहिलं प्रोजेक्ट असेल, असं तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी झाला होता? साधारण काय आहे की प्रत्येक साधारण आम्ही टाउनशिप केली की खरोखर आम्ही साधारण एक गजवदन गार्डन म्हणून तुळजा कन्स्ट्रक्शनचं काम केलं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त आनंद मला त्यावेळी झाला होता, कारण तिथलं लोकेशन इतकं घाणेरडं होतं त्यावेळी पूर्वी की रस्त्यावर संडास होते आणि ते काम इतकं गचाळ त्याच्या वेळी अवतार होता. त्यातलं कुणी पूर्वी बघितलं असेल तर ते माहिती होते, इतकं फार घाणेरडा अवतार होता. आणि पण ते पूर्ण झाल्यानंतर आणि मग तिथनं ते ओढ्याचं पाणी वगैरे यायचं, पण आम्ही ज्या पाईप्स वगैरे टाकल्या होत्या ते वगैरे जे असं काही सक्सेसफुल झाल्यानंतर ते
आनंद. आणि मग तिथं त्या इमारतीचा विशेष आनंद म्हणजे तिथं काय झालं की त्या काळी पूर्वी सगळे मेंटेनन्सला 200 रुपये काढायचे सगळे. पण त्यावेळी एक हावरे म्हणून एक MSCBतले ग्रस्त होते की ते आता मोठ्या पोस्टवर आहेत. त्यांनी तिथं एक डिसिप्लिन लावलं की त्यावेळी त्यांनी तिथं 1000 रुपये काढायला सुरू केली मेंटेनन्सला. पण त्यामुळं ते तिथं सिंकिंग फंड निर्माण झाला. आणि आता आयुष्यात एवढ्या बिल्डिंग बांधल्या पण एकाच त्या बिल्डिंगला पेंट परत झाला. म्हणजे बिल्डरनी इमारत दिल्यानंतर 15 वर्षातनं त्या सोसायटीने ती बिल्डिंग पेंट केली. त्यामुळं तो जो काही आनंद त्या ह्यांनी जे केलं तो आनंद एक वेगळा होता. आणि मग देविका झाल्यानंतरचा जो दे सॅटिस्फॅक्शन आहे, पैसे कमी मिळू देत काय मिळू ते भाग वेगळा आहे, पण ती प्रॉपर्टी बघितलं की ते जे समाधान म्हटलं ते काही वेगळंच आहे. सर, तुम्ही उल्लेख केला होता की आता रिसेंटलीच तुम्ही योगा करायला सुरुवात केली आहे. हो. तर त्याचा तुम्हाला काही फरक जाणवतो किंवा किती बेनिफिट्स आहेत आपल्या फिजिकल हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायला? नक्की. मला खरं पूर्वी वाटायचं, मी सद्गुरूंचा ज्यावेळी कोर्स केला त्यावेळी मला वाटायचं की आपण सद्गुरूंचा इनर इंजिनिअरिंगचा कोर्स साताऱ्यासाठी खरं करणं गरजेचं आहे. कारण त्यांचे कोर्सेस हे पुण्याला बरेचसे चालू असतात प्रत्येक वेगवेगळ्या भागात. आणि ते इनर इंजिनिअरिंगच्या कोर्सेसमधनं बरंच माहिती म्हणजे ते व्यायामाचे प्रकार वगैरे समजतात. आणि हे ब्रह्मांड काय आहे, ते कसं चालतं, काय काय त्याचे हे आहेत, ते बेसिक नियम्स वगैरे सगळे समजतात. म्हणून मला वाटत होतं की आपण कधी ना कधी खरं त्यांचा कोर्स साताऱ्यात घेऊ आपण, असं मला वाटायचं. बर्गे सरांची ओळख होती ते योगा क्लासेस घेतात एवढं माहिती होतं. पण मी आमच्या काही ज्यांना काही व्याधी आहेत त्यांना सांगायचो की बाबा तुम्ही जावा सरांकडे, मग ते बरे व्हायचे. पण यावर्षी मला वाटलं की आपण जरा कोर्स सरांचा करावा. आणि मी त्यांचं गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि कनिष्क हॉटेलच्या शेजारी ते ते क्लासेस वगैरे घेतात. तो कोर्स मी हा 3 महिन्याचा कोर्स केला. आणि खरोखरच त्यांच्याकडं जे काही योगा प्रकार आहेत ते ॲक्च्युली नुसता योगा नाही, ते मेंटल फिजिक्सचा कोर्स आहे. त्यामुळे योगाच्या बरोबर बाकीचे व्यायाम्स आणि मग ते अफर्मेशन्स वगैरे जे काही सांगितले जातात तो थोडासा वेगळा प्रकार आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्याही ह्याच्यात थोडेसे बदल झाले, एनर्जी लेवल्स वाढल्या, थोडंसं वजन बरेच दिवस वाटत होतं कमी झालं नाही, तेही झालं. आणि त्याचा खरोखर खूप चांगला फायदा आहे. तिथं म्हणजे आमच्या कोर्सलासुद्धा एक 7-8 डॉक्टर्स येत होते आणि डॉक्टरांनीही सुद्धा ते मान्य केलं होतं की ह्या योगामुळं त्यांनाही त्यांचे म्हणजे स्ट्रेस लेवल्स ज्या आहेत त्या कमी होण्यासाठी मदत झाली. त्यानंतर व्यवहार पण आपण कसे करावे, म्हणजे नुसतं योगाच नाही पण त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की आपण थोडेसे व्यवहारही कसे केले पाहिजेत, पारदर्शक व्यवहार व्हायला पाहिजेत. एक्सेस पैसा म्हणा कुणाला फसवून पैसे घेणं हे चुकीचं आहे. आणि व्यवहार पारदर्शकपणे कसे केले पाहिजे असे प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्यांच्या त्या ह्याच्यातनं थोडीशी शिकवली जाते. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने थोडासा त्या ह्याचा अभ्यास करावा आणि योगाचं हे केलं तर खरं त्याचा खूप फायदेशीर आहे. मी आता मला वाटायचं तर सद्गुरूंचा का हे घ्यायचं, माझी ती इच्छा आता काय राहिली नाही. माझी सगळ्यांना तीच विनंती आहे की ते थोडंसं आता काही ते योगाचे टीचर्स वाढवत आहेत आणि शहरातल्या काही वेगवेगळ्या ठिकाणी ते क्लास घ्यायचे त्यांचे हे आहे. तर माझं म्हणणं आहे की आता 8वी बॅच संपली, 9वी बॅच आता 15 जुलैपासून चालू होणार आहे. अजूनही कुणाची काही इच्छा असली तर सकाळी 7 ते 8 वगैरे क्लासेस असतात. सगळ्यांनी खरोखर त्या ह्याचा लाभ घ्यावा. आणि आम्हाला हे सगळं समजायला 60 वर्ष लागली, तर आता तुमच्यासारख्यांना यंग मुलांना ते खरं आत्ता ह्याच्यात जर केलं तर खरोखर खूप चांगला फायदा होईल. काही तिथं 12वी वगैरेचे विद्यार्थिनी काही येत होते, काही पण बरेचसे एजडग्रस्त येत होते. ते देशपांडे सर म्हणून जे आहेत ते आता 85 इयर्स आहेत, पण ते एखाद्या यंग माणसाला पण लाजवतील एवढी त्यांची एनर्जी लेवल आहे. 85 इयरमध्ये सुद्धा ते हेल्थला पूर्ण फिट आहेत. आणि मिसेस कुठलाही ड्रायव्हर न घेता पुन्हा मुंबईत त्यांचं ते करतात आजकालच्या. त्यामुळं खरोखर ते खूप चांगलं आहे. सगळ्यांनी थोडासा त्याचाही फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे. नक्कीच. अजून कोणतं असं सजेशन आहे जे तुम्ही आम्हाला सगळ्यांना देऊ इच्छिता? थोडंसं जागा सिलेक्शन वगैरे करताना सुद्धा थोडंसं आपण त्याचा बारीक सारीक थोडासा अभ्यास केला गेला पाहिजे. कारण वास्तूच्या ह्याच्यावरचा सुद्धा बराच आपल्या कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे पूर्वी मला काय वाटायचं, मी थोडंसं वास्तूचा अभ्यास करताना साताऱ्यातली काही उदाहरणं बघितली ती. म्हणजे
पूर्वी बघा लिमखिंडीत जे इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे तर ते वास्तूच्या विरोधी आहे. म्हणजे उत्तरेला डोंगर आहे आणि ते कॉलेज तिथं बांधलेलं आहे. पण रयतसारख्या संस्थेचं काम चालू असूनसुद्धा काही वर्ष ते बंद पडलं होतं. काही अडचणी त्याला आल्या. म्हणजे वास्तू हे बऱ्याच वेळी इफेक्ट करत असतील. किंवा तसाच उदाहरण घ्यायचं तर DSK टोयॅटोचं जे आहे, मलाही वाटायचं की एवढ्या मोठ्या माणसाला भरपूर ठिकाणी कामं आहेत, काय फरक पडतो आहे. ती अँटी वास्तू आहे. म्हणजे पूर्वेकडं उतार पाहिजे येतो, पश्चिमेकडे उतार होतो. पण काही वर्षांनी ते लक्षात आलं की बघा ते बंद पडलं ते संपूर्ण. किंवा आता महागाव वगैरे त्या भागात असेल की तो सगळा भाग आहे ना, तो उत्तरेच्या बाजूनी सगळे डोंगर आहेत आणि तिथंही ते पॉलिटेक्निक कॉलेज वगैरे झाले, ते बंद पडलं. किंवा आपल्या शेंद्रे कारखान्याला जाताना ते जे तिथं पॉलिटेक्निक कॉलेज वगैरे होतं बा, त्याही वास्तू बंद पडल्या. कारण ते उत्तरेला एवढा मोठा डोंगर होता, तेही साधारण थोडंसं बंद पडलं. त्यामुळं थोडासा वास्तूचा घेताना विचार करणं गरजेचं आहे. मग ती प्लॉट साईज कसा आहे, काय आहे, त्या दृष्टीने सुद्धा फार. कारण आता थोडीशी रिस्क पॉईंट राहिलेला आहे. म्हणजे बिल्डर हा व्यवसाय आता प्रॉफिट कमी झालेला आहे. आम्ही ज्यावेळी 10-20 वर्षापूर्वी करत होतो त्यावेळी प्रॉफिट मार्जिन चांगले होते. आता कॉम्पिटिशन झाले, प्रॉफिट कमी झालेलं आहे. तर त्यामुळं जागा घेताना वगैरे खूप बारीक सारीक डिटेलिंगचा विचार करून जागा खरेदी करणं गरजेचं आहे. या सगळ्या वास्तुशास्त्रानं ह्या शास्त्राला वगैरे बरंचसं महत्त्व आहे. आपण समजा पाण्याची टाकी असेल, सेप्टिक टँक असेल वगैरे, कुठं करतो, काय करतो, बेसिक सगळेजण आपण आता करतोच विचार वास्तूचा. त्या थोड्या गोष्टींचाही थोडासा विचार करणं, हे करणं थोडं महत्त्वाचं आहे. खरं आपल्या सातारकरांनी आणखीनही थोडं सगळं केलं आहे की पुण्याला क्रीडाईने थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. की मला वाटतं मस्जिद ते हे करतात ना, सर्वे जो केला जातो की बाबा कुठल्या एरियात कुठे मार्केट सर्वे जो आहे तो खरं क्रीडाईने वगैरे थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन आपण थोडं केलं पाहिजे की बाबा आत्ता साताऱ्याची काय स्थिती आहे एक्झॅक्ट कुणालाच माहीत नाही. सगळे आपण अंदाज बांधतो. तर थोडंसं मार्केट स्थिती काय आहे थोडंसं अभ्यास केला गेला पाहिजे की कुठं किती स्कीम चालला, काय रे चाललं. हां, त्याच्यावर थोडंसं आता केलं गेलं पाहिजे. आता पुण्याचा रोहित गेराचा आलेला आहे. त्यांनी सातारचा केला, पुण्याचा केला. हां गेरांनी केलाय, त्या हो. धर्तीवर आपण करतो. हां, आता तो थोडं करणं गरजेचं आहे. म्हणजे काय पोटेन्शियल आहे, काय आहे, लोकांची डिमांड काय आहे साताऱ्यात. आता खरं मला असं दिसतं की मी आता लँडमार्कही करतो आहे, 3 BHK किंवा मोठ्या चांगल्या घरांना जास्त डिमांड असं दिसतं आहे साताऱ्यामध्ये. काढून आम्हाला ह्या सगळे तुमचे किस्से शेअर केले. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मी आता पुढचं स्पॉन्टेनियस क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील भरत सरांकडे हँड ओव्हर करते. थँक्यू. थँक्यू.